मग आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे ना. सपोर्ट म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. पद्मिनी, पण वजन असे आडेवेडे घेऊ नकोस. जे काय बोलायचं ते स्पष्ट बोल, मुद्द्यावर आहे, सरळ बोल. मग मी जे आधीपासून म्हणते तेच पुन्हा सांगते. युवराजला मोठी जबाबदारी देऊया. कंपनीत मोठी पोझिशन दिली ना की बरोबर वटणीवर येईल तो. म्हणजे साधी स्टोरी करायला सांगितली त्याला तर खोटा साक्षीदार अनुभव केला त्याने. हां, उद्या मोठी पोझिशन दिली त्याला तर कंपनी विकून टाकेल तो. पुन्हा तेच. हो, पुन्हा तेच आणि तसंच. हे तुझे काय आता म्हणतेस ना ते सगळं तुझ्या मुलावरचं आंधळं प्रेम आहे, लक्षात ठेव. आत्ता तो सुधारलाय असं दाखवतोय म्हणून तू त्याला मोठी पोझिशन द्या वगैरे असं सगळं म्हणतेस. पण एमिनेंट काही एका दिवसात उभी राहिलेली नाही अगं. खूप खूप वर्ष लागलेली आहेत त्याला. आणि एका रात्रीत त्याला कंपनीची मोठी जबाबदारी वगैरे द्यायची. ज्या मुलाने अजूनपर्यंत एकही कौतुकास्पद काम करून दाखवलेलं नाही त्याला मोठी पोझिशन द्यायची का? तर त्याच्या मागे खांडेकर नाव लागलंय म्हणून. अहो पण आपण त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही तर तो स्वतःला कसं सिद्ध करणार? बिनबुडाचा विश्वास त्याच्यावरती ठेवला ना ती एवढी वर्ष उभी केलेली कंपनी एका रात्रीत बंद होईल. नाही, तुझ्या मुलावरचं प्रेम कळतंय मला. तुझं लेकरू अगे काय वाऱ्यासारखं आहे. कधी कुठे पसार होईल काय सांगता येतंय का? नाही, असं नाही होणार. माझ्यासाठी एकदा विश्वास ठेवा त्याच्यावर. अजिबात नाही, अजिबात तसं होणार नाही. जोपर्यंत मला युवराज सुधारतोय असं दिसून येत नाही, जोपर्यंत माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसत नाही तोपर्यंत मी त्याच्यासाठी काहीही करणार नाही. बस. काय रे, थांबलास का? चल ना. कौशिकीताई, मला माहितीये केदार, तुला त्यांचा अपमान करायचा नाहीये, पण तू बाबांना कालपासून बघितलेलं नाहीयेस. त्याच गोष्टीचं जास्त वाईट वाटतंय. एकतर बाबांना बरं नाहीये, त्यांना बघता येत नाहीये, त्यांची विचारपूस करता येत नाहीये. कळतंय ते. तू दाखवत नसलास ना तरी तुझ्या चेहऱ्यावरनं लक्षात येतंय माझ्या. पण तू काळजी करू नकोस. बाबा लवकर बरे होतील आणि आपण कौशिकीताईंचा राग सुद्धा लवकरच दूर करू. आता हे देऊयात त्यांना. कसं देऊ? कौशिकीताईने एवढं सांगून सुद्धा जर मी बाबांच्या जवळ गेलो तर तिचा गैरसमज दूर होण्याऐवजी अजून वाढेल. हे जे काही घडतंय ना हे खूप पेशंटली हँडल करावं लागणार आहे. हो, पण आता हे आपण बाबांसाठी आणले तर त्यांच्यापर्यंत पोहोचवावं तर लागेल ना आपल्याला. केदार, भाऊजींसाठी आणलेस? हो. मी आता विचारच करत होते शहाळ्याचं पाणी ऑर्डर करायचा. भाऊजींची तब्येत खूपच वीक वाटते रे. तू उभा काय, जाऊन देऊन ये ना. नाही काकू, मी नाही जाऊ शकत ना आतमध्ये. अरे हो, परवानगी नाहीये ना. तुम्ही द्याल? हो, आणि सांगेन सुद्धा केदारने दिलंय म्हणून. पण त्यांनी जर विचारलं केदार का नाही आला तर? सांगेन त्याला यायची परवानगी नाहीये म्हणून. नाही काकू, हे नका सांगू प्लीज. अरे त्यांना आधीच बरं नाहीये आणि हे सगळं कळल्यानंतर त्यांना अजून त्रास होईल. त्यांना एकदा बरं होऊ द्या, आपण हे सगळं त्यांना नंतर सांगूया. मी समजू शकते, काळजी करू नकोस. तुम्हा बाप लेकांच्या नशिबात जेवढं लांब राहणं लिहिलं होतं ना ते आता राहून झालंय. तुम्हाला आता फार काळ लांब नाही राहावं लागणार. आलेच हा तुम्ही. हो. तू किचन मध्ये काय करतेस? काकू, पण इतकं घाबरायला काय झालं? अगं, तू किचन मध्ये असणं म्हणजे इतरांसाठी घाबरण्यासारखंच आहे ना. काय हवंय तुला मला सांग, मी करून देते. नाही काकू, अहो मला काही नकोय. युवी इतकं काम करतोय ना, मला त्याच्यासाठी काहीतरी करायचंय. हे बघा, मी गरम पाणी ठेवलंय, पण आता ह्याच्यात काय टाकू? हा टॅमॅटो आणि ह्या मिरच्या हे टाकू. थोडस आंबट तिखट गोड असं काहीतरी करते. नको ग, असं काहीही करू नकोस. युवराजच्या चांगुलपणाची एवढी मोठी आणि एवढ्या लवकर शिक्षा त्याला देऊ नकोस. काकू, असं म्हणतात की प्रेमाने काहीही केलं ना तरी ते छानच होतं. होतं ना, पण त्यासाठी किमान काहीतरी यावं लागतं.
गेल्या वेळेला वहिनींच्या शिऱ्यामध्ये मीठ घालून त्यांच्या तोंडाची चव पळवलीस आणि आता युवराजवर हा विषप्रयोग नको प्लीज. मग मी काय करू आता तुम्हीच सांगा. म्हणजे अशी काहीतरी गोष्ट जी खूप सोपी आहे हा? आणि युवीलाही खूप आवडेल. सोपी. सोपी. हा मी ना गाजरचा हलवा करते. अगं गाजराची कोशिंबीर करताना चुकणारी तुला गाजर हलवा सोपा वाटतो का ग? आता तुम्हीच सांगा काय करू मी. तू काही करू नकोस, तुला काहीच येत नाही ग निशी. काकू ठीक आहे, तू एक काम कर, तू ना ग्रीन टी बनव. हा ग्रीन टी. हा. नाईस आयडिया. पटकन फूड कलर घेऊन येते. एक मिनिट. हा? फूड कलर कशासाठी? काकू ग्रीन टी. ग्रीन टी कलर टाकायचा मग टी टाकायची ना ग्रीन टी होते मग. निशी हा? तू एक काम कर, हा? तू या पाण्यात बुड. हा? नाही म्हणजे हे बघ, हा हे घे. हा बघ, हा कप आणि हे ग्रीन टी. हे उकळणारं पाणी या कपात घाल आणि ही जी टी बॅग आहे ना ती ह्या कप मध्ये अशी 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 डिप कर. झाली ग्रीन टी तयार. झाली ग्रीन टी. किती सोपं आहे हे. थँक्यू सो मच काकू, तुम्ही आज माझी मदत केली आहे. थँक्यू युवराजला म्हणायला सांग, मी तुझी नाही त्याची मदत केलीये. काकू पण ना युवीला का थँक्यू म्हणायचे. डीप डीप. ग्रीन कलरचं तर पाणी नाहीये. जाऊ दे, अशीच देते युवराजला. डीप डीप डीप. युवी निशी, मी तुला काय म्हटलं होतं, मी कामात असणार आहे की नाही, डिस्टर्ब नको करूस, जा. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय त्यात? ग्रीन टी. तुला कोणी सांगितलेली आणायला? नाही. तू काय आणलीस? चल निघ घेऊन ती बाहेर. अरे युवी असं काय करतोस? कधीपासून काम करतोयस तू आणि तुला ना काम करताना खाण्यापिण्याचं काही भानच राहत नाही म्हणून मी घेऊन आले. हे ना मी स्वतःच्या हातांनी बनवली आहे. घे. हो, जा स्वतःच्या हातानेच फेकून ये बाहेर तिकडे. युवी मी किती प्रेमाने बनवली आहे. तुझ्या प्रेमाचीच भीती वाटते का मला बाई? नको ना करूस माझ्यावर प्रेम. कोण करायला सांगतो तुला? नकोय मला, जा. युवी अरे ग्रीन टी आहे, खूप हेल्दी असते आणि ह्यातलं चुकण्यासारखं काहीच नाहीये. घे पी बिंदास. तुझ्या हातचं उकळलेलं पाणी पिण्यात पण रिस्क आहे निशी. ही तर ग्रीन टी आहे, त्यामुळे मला नको. ओके, आणि तुला हौस असेल तर तू पी, मला नको. अरे युवी असं काय करतोस? मी इतकी प्रेमाने बनवून आले. निशी नको. नाही, निशी म्हटलं. काय करतेस का निशी? हात वाजला असता आता. नको म्हटलं ना एकदा. मी मदत करायचा प्रयत्न करतो. खरंच माझी मदत करायची निशी. मग जा ना कुठेतरी लांब निघून आणि नको ना परत येऊस प्लीज. ते माझ्यासाठी जास्त हेल्दी असेल ग्रीन टी पेक्षा सुद्धा. माझ्या आयुष्यात डिटॉक्स होण्यासारखं काही असेल तर ती तू आहेस निशी, तू. युवी तुझी चिडचिड वाढतेय. चिडचिड नाही करायची. मी शांत हो. बाबांना वचन दिलंय नीट वागेन असं. त्याचा गैरफायदा तू नाही घ्यायचा, नाहीतर माहिती आहे ना ते ते निघते आता. जाते.